अखेरकार लाईट बिल यापुढे बंद होणार आहेत. महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. लाईट बिल आता यापुढे बंद होणार असल्याची बातमी आपल्याला बघायला भेटत आहेत. तर नेमकी संपूर्ण बातमी काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर लक्षात की वीज बिलाचे वाढते प्रमाण, वीज बिल जादा असल्याच्या तक्रारी, विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर आता महावितरणने लाईट बिल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्यांनी एक नवीन घोषणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नवीन प्रक्रिया आणण्याचा महावितरणचा सुरू होताना दिसत आहे. हे ग्राहकांना दिलासादायक आहे की आणखीन डोक्याला ताण देणार आहेत, तेच आपण या बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि तुम्ही ही संपूर्ण बातमी बघितल्यानंतर नक्की कळवा की हे तुमच्यासाठी फायद्याचं असेल की एक ताण देणारं काम असेल. त्या अगोदर जर तुम्ही मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि ह्याच बातम्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचं काम हा चॅनल नक्की करत असेल, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला संपूर्ण बातमी जाणून घेऊया. पहिलं तर लक्षात घ्या, राज्यातील महावितरणाच्या 2,41,00,000 ग्राहकांचे सध्याचे जे काही पारंपरिक मीटर हे बदलण्यात येणार असून जागी आता नवीन योजना येणार आहेत. म्हणजे ते काय आहेत ते जाणूयाच पुढे. तर लाईट बिल जो वायरमॅन आपल्याला घरी द्यायला येतो ती झंझट आता बंद होताना आपल्याला बघायला भेटणार आहे. थकीत वीज बिलाचे वाढते प्रमाण, वीज बिल जादा असल्याच्या तक्रारी, विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणने आता प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय खूप अगोदरच घेण्यात आलेला होता, परंतु आता यावर जोरदार प्रक्रियेने कारवाई चालू आहेत. तर प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय आहे ते पुढे जाणून घेऊया. त्यासाठीची तयारी महावितरणने सुरू केलेली आहे. येत्या काही महिन्यात हे मीटर टप्प्याटप्प्याने बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बिल आता बंद होणार असून ग्राहकांना आता आधीच मीटर रिचार्ज करावे लागणार आहेत. ही सिंपल प्रोसेस आहे, लक्षात घ्या. तुम्ही जसं आपल्या मोबाईलला रिचार्ज करतात त्यानुसारच तुम्ही फोनवर बोलू शकतात किंवा एखादा व्हिडिओ बघू शकतात किंवा डेटाचा वापर करू शकतात. तेच झंझट आता आपल्याला वीज बिलातसुद्धा बघायला भेटणार आहेत. जसा वायरमॅन आपल्याकडे वीज बिल घेऊन येतो, आता ते वीज बिल आता बंद होणार आहेत. त्यासाठी जसंही तुमचा रिचार्ज संपेल तशी तुमच्या घरातली लाईट जाईल, वीज तुमची बंद होऊन जाईल. आता त्यासाठी तुम्हाला लाईट जाण्या अगोदर किंवा रिचार्ज संपण्या अगोदर मीटरचा रिचार्ज करणे गरजेचे आहे. राज्यातील महावितरणाच्या 2,41,00,000 ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी आता प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येतील. आणि ह्या स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज ग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येईल. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांनी निश्चित करता येणार आहेत. आता आपल्याला माहितीच आहे, आपल्या घरादारात आजी आजोबा असतील तर ते काय करतात, लाईट बंद करतात. त्यांना लाईटीचं महत्त्व माहीत आहे, त्यांना सूर्यप्रकाशाचं महत्त्व माहीत आहे. किंवा आई वडील असतील ते सुद्धा लाईट बिल बंद करतात, कारण की त्यांना माहिती आपल्याला वीज बिल भरावे लागतं. परंतु आता वीज बिल हे आता आपण ठरवायचं आहे की किती आलं पाहिजे ते. आहे आपण डाटा बॅलन्स मारतो, मोबाईलचा रिचार्ज करतो, त्यामध्ये 1.5 GB 2 GB 2.5 GB असा रिचार्ज असतो. जसंही 1.5 GB संपतं तसं आपल्याला उद्याच्या दिवसाची वाट बघावी लागते. त्यावेळेसच नवीन 1.5 GB आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं आणि आपण ते वापरू शकतो. आता असंच तुम्हालाही जितका रिचार्ज कराल तितकी वीज मिळणार आहेत. आता तुमच्यावर असणार आहेत किती वीज वापरायची आणि किती नाही ते. त्यासाठी किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळणार आहेत. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा आता ग्राहकांना ठरवता येईल. ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफतही मिळणार आहे. तर लक्षात घ्या, आपण जर का आपल्या घरात इथून मागे मीटर बसवत असतो तर त्याचे आपल्याला पैसे भरावे लागतात. त्याचबरोबर वीज बिलावर सुद्धा मीटर चार्ज येतो, दर महिन्याला येतो तो मीटर चार्ज, तो सुद्धा आपल्याला भरावा लागतो. आता जो काय प्रीपेड स्मार्ट मीटर मिळणार आहे ते मोफत मिळणार आहेत. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहेत. म्हणजे यासाठी केंद्र सरकार आणि महावितरण यांची संयुक्त भागीदारी असणार आहे. सध्याच्या पद्धतीत वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार वीज बिल पाठवले जातात. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, एका तारखेला आपल्या इथे वीज मीटर रीडिंग करायला एक माणूस येतो, तो मीटरचे फोटो काढतो आणि त्यानुसार आपल्याला वीज बिल मिळत असतं. आता एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जर का जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजनही बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवायही त्याला पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांचे नियोजन
ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहेत. त्यामुळे हे फायदेशीर असेल असंही महावितरणने म्हटलेलं आहे आणि ग्राहकाला स्वतः किती वीज खर्च करत आहेत हे स्वतःच्या डोळ्यानंही बघायला भेटेल. प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो, जसं आपला मोबाईलचा रिचार्ज संपतो, तसं हे प्रीपेड स्मार्ट मीटर असेल. जसंही तुम्ही भरलेले पैशांचा जो काही कालावधी असेल त्यानुसार वीज वापरलेली असेल, जसंही ते संपेल तशी तुमची वीजसुद्धा संपेल, तुमचा पुरवठा हा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीज वापराची आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत हे सुद्धा माहीत झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होणार आहेत. म्हणजे हे अगोदरच समजणार आहे की तुमची वीज संपण्यावर आलेली आहे किंवा नाही. जर का संपण्यावर आलेली असेल तर तुम्ही वीज बिलाचे पैसे अगोदरच प्रिपेड करून ठेवा आणि त्यानुसार पैसे भरा. त्यानुसार तुम्हाला इतक्या दिवसांसाठी वीज मिळेल असंही सांगण्यात येणार आहे. घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंटचीही सुविधा मिळणार आहेत. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मग आता समजा पैसे संपले तरी वीज पुरवठा रात्री चालूच राहील का? तर लक्षात घ्या, एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे जर का मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी 6 ते सकाळी 10 यावेळी जर का पैसे संपले तरी वीज पुरवठा चालूच राहील. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो आहे, संध्याकाळचे 6 वाजले ते सकाळी 10 या दरम्यान जर का तुमचा बॅलन्स संपला तरी वीज पुरवठा बंद होणार नाही. त्यानंतर तुमचा वीज पुरवठा बंद होईल. त्यानंतर तुम्हाला रिचार्ज करायचा आहे आणि पुन्हा वीज तुमची चालू होईल. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल अशी सुविधासुद्धा या मीटरमध्ये केलेली आहे. त्यामुळे एक स्मार्ट प्रीपेड मीटर तुम्हाला आता मिळणार आहे. तर यासाठी केंद्र सरकार आणि महावितरणने नियोजनसुद्धा आखलेलं आहे. आपल्याला महत्त्वाच्या बातम्या कळालेल्या आहेत, महत्त्वाच्या अपडेटही कळालेल्या आहेत. तुम्हाला आता वीज बिलाचं टेन्शन राहणार नाही. जो वायरमॅन येतो तो वीज बिल येऊनसुद्धा 4-5 ते 6 दिवसानं तुमच्या दारात येतो. त्यानंतर वीज बिल भरा असा निस्ता फोनही करत असतो. परंतु आता या स्मार्ट मीटरमुळे तुम्हाला जशी लाईट जाईल तसंही तुम्हाला रिचार्ज करावे लागेल. त्यामुळे ग्राहकही टेन्शनमध्ये नसणार आणि त्यातले त्यात जो काही वायरमॅन असतो, जो सारखा वीज बिल मागायला येतो, तो सुद्धा टेन्शनमध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही. विचार केला तर हा दोन्ही बाजूंसाठी चांगली गोष्ट आहे. जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो तसं आता लाईट बिलाला सुद्धा आपल्याला रिचार्ज करावे लागणार आहेत. लाईट बिल जो पेपर येतो तो आता बंद होणार आहे. सर्व अपडेट आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच कळणार आहेत. त्यातली त्यात जर का रात्रीची लाईट गेली, रात्रीच जर का तुमचा बॅलन्स संपला तर त्यासाठी सुद्धा महावितरणने सुविधा केलेल्या आहेत. तुमची रात्रीच वीज बिल खंडित होणार नाही, परंतु त्या रात्रीमध्ये जितकी वीज वापरलेली आहे ती नवीन रिचार्जमध्ये ते तुम्हाला मायनस होताना दिसायला बघेल. वीज बिलासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला मिळालेली आहेत. त्यामुळे नक्की आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण आणि जानकारी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचंच काम हा चॅनल करेल. तर भेटूया आणखीन काय अपडेट आल्यावर, आणखीन काय महत्त्वपूर्ण बातमी आल्यावर ह्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देण्याचं काम केलं जाईल. तोपर्यंत तरी धन्यवाद.